मित्रांनो, जन्म प्रमाणपत्र असा एक कागद आहे की ज्या कागदामुळं आपली एक ओळख निर्माण होते. अतिशय महत्वाचा हा डॉक्युमेंट आपल्याला अनेक सरकारी कार्यालयामध्ये आवश्यक असतो. आपल्याला वेगवेगळ्या कामामध्ये आवश्यक असतो. तुमची एक ओळख त्या बर्थ सर्टिफिकेटवरूनच तयार होत असते. त्याचबरोबर तुमच्या शाळेची सुरुवात बर्थ सर्टिफिकेट पासूनच होत असते. त्याचबरोबर तुम्ही कधी जन्माला, तुमचे वडील कोण याबद्दलची सर्व माहिती या बर्थ सर्टिफिकेट होत असते. आणि बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र हा अतिशय महत्वाचा असा एक डॉक्युमेंट आहे की ज्यामुळं आपली ओळख तयार होत असते. बर्थ सर्टिफिकेटवर म्हणजे जन्म प्रमाणपत्रावर तुमची आई कोण, तुमचे वडील कोण, तुमचं आडनाव काय याबद्दलची माहिती होत असते. कारण जन्म प्रमाणपत्र ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस त्याच्यावर तुमचं नाव नसतं, तर तुमच्या आई आणि वडिलांचं नाव असतं. आणि हे जे नाव असतं हे कायमस्वरूपी तुमच्या बरोबर ठेवलं जातं. म्हणजे तुमचं वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव आणि तुमचं आडनाव हे कायमस्वरूपी तुमच्याबरोबर या जन्म प्रमाणपत्रामुळे राहत असतं. परंतु मित्रांनो, कलकत्ता उच्च न्यायालयाने असा एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे की जर तुम्ही तुमचं नाव, आडनाव आणि वडिलांचं नाव ही चेंज करू शकता आणि तेही तुमच्या डायरेक्ट जन्म प्रमाणपत्रावर तुम्ही त्यामध्ये चेंज करू शकता, तुम्ही बदल करू शकता. आणि तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्ही बदलून घेऊ शकता. तुमच्या वडिलांचं नाव बदलून घेऊ शकता, तुमचं आडनाव बदलून घेऊ शकता. तर मित्रांनो, हे जे जजमेंट आहे या जजमेंट बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जन्म प्रमाणपत्राबद्दल तुम्हाला जर महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर झालं होतं काय की मित्रांनो, कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये अशी एक रिट पिटिशन दाखल झाली. ही रिट पिटिशन आहे अर्पिता चौधरी विरुद्ध नाबद्वीप नगरपालिका आणि अनदर्स. त्याचा रिट पिटिशन नंबर आहे 88/2023 म्हणजे 88/2023 कलकत्ता हायकोर्टाने हे जजमेंट आलेलं आहे 29 फेब्रुवारी 2024 रोजी. तर मित्रांनो, हे जजमेंट ह्याच्यासाठी महत्वाचं आहे की तुमचं जे नाव असतं, तुमच्या वडिलांचं नाव असतं किंवा तुमचं आडनाव असतं, ते आडनाव कायमस्वरूपी ठेवता येतं का, किंवा ते नाव बदलायचं असेल तर काय करावं लागेल, या सर्व गोष्टींचा उहापोह या कलकत्ता हायकोर्टाच्या निकालामध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, झालं होतं असं की एका मुलाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्या मुलाचे वडील आणि त्याची आई यांचा 2-3 वर्षामध्ये घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर या आईनं दुसरं लग्न केलं आणि तो जो मुलगा होता तो मुलगा त्या आईबरोबर दुसऱ्या फादर बरोबर गेला. दुसरे जे वडील होते दुसऱ्या वडिलांबरोबर गेला. म्हणजे जन्मदाते वडील सोडून त्या आईबरोबर त्या मुलाचा सांभाळ त्या दुसऱ्या वडिलांनी केला. याचा सांभाळ करत असताना या मुलानं आणि आईनं, मुलगा तर लहानच होता पण आईनं त्या दुसऱ्या नवऱ्याला स्वीकारलेलं होतं. त्याचबरोबर हा मुलगा जसा जसा मोठा होत गेला, आईच्या दुसऱ्या नवऱ्याला वडील म्हणून त्यानं स्वीकारलेलं होतं. त्याचबरोबर तो जो दुसरा नवरा होता त्यानंही या आईला म्हणजे त्याची बायको आहे त्या बायकोला आणि मुलाला या दोघांचाही स्वीकार केलेला होता. कालांतरानं त्या आईला वाटायला लागलं की हा जो दुसरा नवरा आहे, हा दुसरा नवरा त्या मुलाला तिच्या पहिल्या नवऱ्या एवढंच प्रेम देतो, त्याच्याप्रमाणेच सांभाळ करतो. त्यामुळं तिनं त्या मुलाचं नाव बदलायचं ठरवलं. त्याचं जे वडिलांचं नाव होतं ते नाव बदलायचं ठरवलं, आडनाव बदलायचं ठरवलं आणि सेकंड जे हजबंड आहे ते सेकंड हजबंडचं नाव आणि आडनाव द्यायचं ठरवलं. त्यानंतर ती महिला या नाबद्वीप जे नगरपालिका होती त्या ठिकाणच्या नगरपालिका कार्यालयामध्ये गेली आणि तिने अर्ज केला की माझ्या मुलाचं हे नाव जरी असलं तरी माझ्या मुलाला नवीन वडिलांचं नाव आणि त्याचं आडनाव द्यायचंय, त्यामुळं त्याप्रमाणे तुम्ही मला जन्म प्रमाणपत्र द्या. परंतु नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी असं करण्यास नकार दिला, कारण त्यांना तसं वेगळं नाव देण्याचा अधिकार नव्हता. कारण जन्म रजिस्टरला जी नोंद होती ती ह्या आईची होती आणि त्याचा बायोलॉजिकल जे फादर होता म्हणजे मूळ म्हणजे पहिला जो नवरा होता त्या पहिल्या नवऱ्याचं नाव त्या मुलाच्या जन्म रजिस्टरला होतं. तेच नाव त्यांना पुढे त्या बर्थ सर्टिफिकेटवर द्यावं लागत होतं. कारण त्या नावामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज करण्याचा अधिकार त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नव्हता किंवा अधिकाऱ्यांनाही नव्हता. त्या स्त्रीसमोर त्यावेळेस मोठा प्रश्न निर्माण झाला की हा जो मुलगा आहे हा तिच्या दुसऱ्या नवऱ्याला स्वतःचा वडील म्हणून समजतोय आणि दुसरा नवरा जो आहे ह्या मुलाला त्याचं स्वतःचं मूल असल्यासारखं त्याला ट्रीट करतोय, त्याला वागणूक देतोय आणि त्याचा सांभाळ करतोय. मित्रांनो, ज्यावेळेस तो मुलगा मोठा होणार होता त्यावेळेस त्याचं जे बर्थ सर्टिफिकेट नाव होतं ते वेगळं राहणार होतं आणि त्याचे वडील जे आहेत म्हणजे त्याचा सांभाळ करणारे जे वडील ते वेगळे असणार होते.
त्यामुळं त्या आईनं भविष्यातील विचार करून, त्या मुलाच्या मनाचा विचार करून, त्याच्या भविष्याचा विचार करून ते नाव बदलायचं ठरवलेलं होतं. कारण ज्यावेळेस त्या मुलाला माहीत झालं असतं, की बाबा हा जो माणूस आहे, याचा मी मुलगा नाही. माझे वडील वेगळेच आहेत, पण मी दुसऱ्या वडिलांजवळ राहतोय, जे सावत्र वडिलांजवळ राहतोय. त्यावेळेस त्याला मोठा धक्का बसला असता, त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला असता. त्यामुळं ती जी महिला आहे अर्पिता चौधरी, ही कलकत्ता हायकोर्टामध्ये गेली. त्या ठिकाणी तिनं एक रिट पिटिशन दाखल केली आणि त्या मुलाला त्याचं जन्म प्रमाणपत्रावर जे नाव होतं, ते नाव बंद करून नवीन वडिलांचं नाव, नवीन आडनाव देण्यासाठी ती याचिका दाखल केली होती. त्यावेळेस ऑनरेबल हायकोर्टानं या सर्व गोष्टींचा विचार करून ज्यावेळेस प्रकरण हिअरिंगला आलं, त्यावेळेस त्या मुलाची मानसिकता, त्या आईची मानसिकता आणि त्या वडिलांचं जे प्रेम आहे त्या मुलावर, तो त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊन तो मुलगा त्या माणसाला म्हणजे त्याच्या स्टेप फादरला, सावत्र वडिलांना स्वतःचा वडील असल्यासारखा त्याच्याबरोबर राहत होता, त्याच्याबरोबर गप्पा मारत होता. या सर्व गोष्टीचं निरीक्षण सन्माननीय हायकोर्टाने केलं आणि त्यानंतर त्या याचिकेमध्ये निर्णय दिला 29 फेब्रुवारी 2024ला आणि त्या नगरपालिकेला डायरेक्शन दिल्या, की हा जो मुलगा आहे, ह्या मुलाचे जन्मदाते वडील जरी वेगळे असले, त्यांचं नाव वेगळं असलं, आडनाव वेगळं असलं, तरी हा जो मुलगा आहे, हा मुलगा त्याच्या दुसऱ्या वडिलांबरोबर म्हणजे सावत्र वडिलांबरोबर तो बायोलॉजिकल फादर असल्यासारखं वागतोय. बायोलॉजिकल फादर म्हणून समजतोय आणि ते सावत्र वडीलही त्या मुलाला स्वतःचा मुलगा असल्यासारखं सांभाळतायत. त्यामुळं या दोघांचं जे अफेक्शन आहे म्हणजे जे प्रेम आहे, ते प्रेम घेऊन त्याचबरोबर त्याचं भविष्य विचारात घेऊन त्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक धक्का बसू नये, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या गोष्टीचा विचार करून तो जो मुलगा आहे त्या मुलाला त्याचे दुसरे जे वडील आहेत म्हणजे सावत्र वडील, त्यांचं नाव आणि आडनाव देण्यात यावं असे डायरेक्शन त्या नावाद्वीप नगरपालिकेला हायकोर्टाने दिले आणि त्यानुसार त्याला दुसरं बर्थ सर्टिफिकेट बनवून द्यावं अशाही डायरेक्शन दिल्या. कारण पहिल्या बर्थ सर्टिफिकेटवर जे नाव होतं ते नाव जर दिलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळं हे नवीन बर्थ सर्टिफिकेट दिलं जावं आणि ते नवीन बर्थ सर्टिफिकेटवर त्या दुसऱ्या वडिलांचं नाव आणि दुसरं आडनाव दिलं जावं. अशा प्रकारचं बर्थ सर्टिफिकेट त्याला बनवून देण्यात यावं. मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता, की त्या मुलाचं नाव आता जर चेंज झालं तर त्या मुलाला त्याच्या पहिल्या वडिलांकडून येणारी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळेल का? तर या गोष्टीचाही उहापोह यावेळेस कलकत्ता हायकोर्टाने केला. यासाठी कलकत्ता हायकोर्टानं सन्माननीय सुप्रीम कोर्टाचे 1989 जजमेंट विचारात घेतलं. त्या जजमेंटचा आधार घेऊन त्या मुलाला त्याचे पहिले जे वडील होते त्या पहिल्या वडिलांकडून प्रॉपर्टी घेण्याची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस त्याला त्या प्रॉपर्टीमध्ये त्याचा हक्क राहील, त्याचा हिस्सा राहील आणि तो त्या प्रॉपर्टीचा त्याच्या पहिल्या वडिलांच्या नंतर किंवा पहिले वडील ज्यावेळेस प्रॉपर्टीचं विभाजन करणार आहेत त्यावेळेस त्याला पहिल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्येही हिस्सा राहील असंही घोषित केलं. त्यामुळं जरी वडिलांचं नाव बदललं, आडनाव बदललं, तरीही एखाद्या मुलानं जर त्याचं नाव चेंज केलं असेल, जन्म प्रमाणपत्र नाव चेंज केलं असेल, आडनाव चेंज केलं असेल, तरी त्याला पहिल्या वडिलांची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा प्रकारचा निर्णय देऊन त्या मुलाला त्याचं जे नाव आहे, त्याच्या वडिलाचं नाव, त्याचं आडनाव हे बदलण्यास संमती दिली आणि त्या प्रकारच्या डायरेक्शन सन्माननीय हायकोर्टानं त्या नाबद्वीप नगरपालिकेला दिले आणि अशा पद्धतीनं ही जी केस आहे ही केस डिस्पोज ऑफ केली. त्यामुळं यावरून एक लक्षात येतं की यापुढं ज्यांना कोणाला नाव चेंज करायचं असेल अशी बरीच उदाहरणं आहेत की मुलं पहिल्या पतीचे आहेत आणि त्या स्त्रीनं दुसरं लग्न केलेलं आहे आणि ती मुलंही दुसऱ्या लग्नाच्या पतीबरोबर राहतात. त्यामुळं त्या मुलांना जे नाव असतं ते पहिल्या पतीचं नाव असतं, त्याचं आडनाव असतं. त्याबद्दल कोणाला ऑब्जेक्शन नसेल तर ते ठेवता येतं. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्या मुलांना अशा प्रकारचा मानसिक त्रास होतो की आपले वडील वेगळे आहेत आणि आपण दुसऱ्या वडिलांजवळ राहतोय. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावामध्ये, आडनावामध्ये चेंज करण्याचा अधिकार या निकालाआधारे सन्माननीय हायकोर्टाने दिलेला आहे आणि हे अशा प्रकारचं जजमेंट अतिशय लँडमार्क असं जजमेंट आहे आणि या जजमेंट आधारे तुम्ही तुमच्या बर्थ सर्टिफिकेट नावामध्ये चेंज करू शकता, तुमच्या मुलांच्या नावामध्ये चेंज करू शकता. तर अतिशय महत्त्वाचं असं हे जजमेंट आहे. या जजमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या अशा प्रकारच्या काही शंका असतील तर त्याबद्दल तुम्ही या व्हिडिओच्या
कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.